विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, खालील वाक्यामधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. प्रश्न अ, लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. दिसणारा गुण आस्था किंवा परोपकार. प्रश्न आ, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. उत्तर मायाळू किंवा ममता. प्रश्न ई, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. उत्तर सहानुभूती. प्रश्न ई, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती. उत्तर कृतज्ञता. आणि प्रश्न ऊ, त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. उत्तर सहसंवेदना. पुढील प्रश्न दुसरा, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. प्रश्न, जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये. उत्तर माणुसकी, कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा आणि दुःखाविषयी तळमळ. पुढील प्रश्न तिसरा, शेख महम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? उत्तर, ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवे आणि उसने घेतलेल्या पैशाबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते. पुढील प्रश्न चौथा, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, लेखिकेच्या मते तबस्सुम खूप गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये आल्यावर ती बावरली होती. लेखिकेला तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाली. पुढील घटक, खेळूया शब्दांशी. प्रश्न, पुढील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. 1. ऑफिस, मराठी शब्द कार्यालय. 2. चेक म्हणजे धनादेश. 3. हॉस्पिटल म्हणजे इस्पितळ किंवा दवाखाना. 4. ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम. 5. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. आणि 6. कॅन्सर म्हणजे कर्करोग. पुढील प्रश्न, या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर, या पाठातील शेख महम्मद आणि लेखिकेची व्यक्तिरेखा मला आवडली, कारण शेख महम्मद अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेल्या शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे आणि लेखिका सेवाभावी संस्थेत काम करते व तिचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत ती मदत करते. पुढील प्रश्न, या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, नेहमी सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. हा संदेश या पाठातून मिळतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.